आता आज आम्ही रामेश्वरमच्या ट्रिपसाठी पुढे निघालो आहोत। सकाळी लवकर उठून पटकन आहे तो ब्रेकफास्ट करून आम्ही प्रवास सुरू केला। रस्त्याच्या कडेला अशी सुंदर फुलांची झाडे होती। याच फुलांचे हार बनवतात आणि वातावरण इतकं सुंदर होतं सकाळ सकाळी। खरंच मदुरै आणि रामेश्वरमला मंदिरं भरपूर असल्या कारणानं सकाळ सकाळी आम्हाला फुलांचे आणि हारांचे सगळीकडे ढीगच्या ढीग दिसत होते। आता आम्ही हायवेला लागल्या कारणानं आता ते दिसत नाहीयेत। सकाळ सकाळी बाहेरून मंदिरांच्या दर्शनाने आणि फुलांच्या सुगंधांनी आम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स मिळाल्या आणि आम्ही अशा सुंदर वातावरणात निघालो। रस्त्याच्या दोन्ही कडेला ग्रीनरी होती, झाडे होती भरपूर। आता रामेश्वरमला जोडणारा मध्ये पम्मन ब्रिज येतो, तो आता तुम्हाला दिसत आहे। हा ब्रिज तामिळनाडू राज्यात मंडपमपासून रामेश्वरमला जोडतो। तुम्हाला ब्रिजच्या शेजारी एक जुनी रेल्वे लाईन दिसेल, ती आता सध्या बंद आहे। समुद्र पातळी वर आल्यामुळे ती रेल्वे लाईन पाण्याखाली गेली आहे। त्या ब्रिजच्या शेजारी 70.25 मीटर लांबीचा एक नवीन ब्रिज उभारण्यात आला आहे। आमच्या या ट्रिपमध्ये या रेल्वे लाईनला अजून सुरुवात झाली नव्हती, नंतर मोदीजींच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं। या रेल्वे लाईनला मोठमोठ्या बोटींना जाण्यासाठी मध्ये रस्ता केलेला आहे। हा पूल डायरेक्ट रामेश्वरमला जोडलेला आहे। बोटींना जाण्यासाठी रेल्वे लाईन तात्पुरती ओपन करतात आणि मग परत क्लोज करतात। पुलावरनं चालताना समुद्राचं एवढं जोरात वारं होतं की आपण हालतो चालताना, आणि इतकं सुंदर वाटत होतं। असा पूल एवढा लांब आणि असं अद्भुत दृश्य खूपच सुंदर वाटत होतं। ह्या ब्रिजच्या खाली जो समुद्र आहे तो एका साईडला बंगालची खाडी आहे आणि दुसऱ्या साईडला हिंद महासागर आहे। असा देखावा कधीच पाहिला नव्हता। आम्ही गाडीतून उतरून थोडा पुलावर चाललो। पुढं आमची गाडी उभीच होती, तिथं मग आम्ही बसून तुम्ही पाहू शकता ब्रिज आता गाडीतून। तर आम्ही आता निघालो आहोत। मग आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेनं गाडी घेतली। तुम्ही पाहू शकता आम्ही पॉपी सिरीजच्याच हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इतकं हॉटेल सुंदर आहे। हॉटेलमध्ये गेल्यावर आमचं वेलकम ड्रिंकने स्वागत केलं। पायनॅपल ड्रिंक होतं, ते खूप छान होतं। मग नंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो। थोडंफार आवरून आम्ही लगेच धनुष्यकोडीसाठी निघालो। पाहू शकता दोन्हीकडेनं किती हिरवीगार ग्रीनरी आहे। हा सुंदर पट्टा लांब लचक होता, लांब असा वाटत होता आता हा संपेल कधी। एकीकडं बंगालचा उपसागर हा होता आणि हा धनुष्यकोडीचा रोड, आणि एकीकडं अरेबियन सी। पाहू शकता तुम्ही दोन्ही समुद्रामध्ये मला थोडा फरक वाटत होता। एका साईडच्या समुद्राचं पाणी खोल निळं वाटत होतं आणि एका साईडनं धुरकट निळं असं वाटत होतं। इथं एक शेवटचं गाव होतं, पण इथं मोठी सुनामी आल्यामुळं इथली बेकरी, रेल्वे स्टेशन सगळं वाहून गेलं। त्यापासून मग इथं लोक राहत नाहीत। इथं छोटी मोठी काम करणारी लोक येऊन जाऊन करतात। तुम्ही पाहू शकता त्या रेल्वे स्टेशन आणि बेकरी सगळ्यांच्या खुणा पडझड झालेली सुनामीमध्ये। थोडंफार मी त्याचं शूटिंग गाडीतनंच केलं आहे। तुम्हाला काही वेळानं चर्चसुद्धा दिसेल की जे पूर्णपणे सुनामीमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्या पडलेल्या खुणा दिसतात। आता आपण त्रिवेणी संगम समुद्राचा तिथं आलो आहोत, जिथं हिंदी महासागर, अरेबियन सी आणि बे ऑफ बंगाल तिन्ही समुद्र एकत्र मिळतात। आपण बे ऑफ बंगाल आणि अरेबियन सी बरेच वेळा पाहू शकतो, पण हिंदी महासागर हा आपण रामेश्वरमलाच येऊन पाहू शकतो किंवा कन्याकुमारीला। आम्ही इथं नोव्हेंबर महिन्यात आल्यामुळं इथं सुट्ट्या असल्यामुळं खूप गर्दी होती
गाडी पार्किंगला पण जागा नव्हती. कशी कशी पार्क करून आम्ही पुढे आलो. अशोक स्तंभ लांबून दिसतच असेल तुम्हाला, आणि हा लांबून दिसतोय तो तुम्हाला रामेश्वरमचं सेतू आहे. तिथं दुर्बिणींची सोयही केलेली रामसेतू बघण्यासाठी. आम्ही भरपूर फोटो काढले अशोक स्तंभाच्या इथं. हा आहे अशोक स्तंभ, भारताचं शेवटचं टोक म्हणून उभारला आहे. तिथं कैरी, काकडी, गळ्यातल्या माळा विकणारी भरपूर माणसं होती. हा आहे समोरचा हिंदी महासागर, आणि तिथं तुम्हाला रामसेतू दिसत आहे लांबून बारीक असा. ते बघून झाल्यावर आम्ही त्रिवेणी संगमावर खाली समुद्रात आलो. तिन्हीकडनं लाटा येत होत्या. तुम्ही पाहू शकता, तिन्हीकडनं तुम्ही बारीक पाहिल्यावर तुम्हाला दिसू शकेल तिन्ही दिशेनं लाटा येत आहेत, आणि लोक त्याचं शूटिंग आणि मजाही घेत आहेत. असं हे मनमोहक अद्भुत दृश्य डोळ्यात साठवून आम्ही तिथं बराच वेळ काढला. आणि मग आम्ही माघारी फिरलो, कारण आम्हाला बरेच पॉईंट्स कव्हर करायचे होते. नंतर आम्ही प्रथम रामचरण पादुका मंदिर बघायला गेलो. सीतेच्या शोधात आलेले राम प्रथम इथं आले. मग त्यांनी रामसेतूची बांधणीचा इथं विचार केला आणि इथनं टेहाळणी केली. किती श्रीलंका दूर आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. हा मंदिराचा वरचा भाग आहे. आकाश स्वच्छ असेल तेव्हा चोहोबाजूने सगळा समुद्र क्लिअर दिसतो. आता आम्ही पंचमुखी हनुमान मंदिराकडे चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता मंदिराचे फोटो मी लावलेले आहेत, कारण तिथं आमचे मोबाईल कलेक्ट केलेले आणि तिथं असे स्टोनही ठेवलेले, फ्लोटिंग स्टोन रामसेतूचे. फ्लोटिंग स्टोनला आम्ही हात देखील लावला. आता हॉटेलला आलो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं आवरून रामेश्वरम मंदिराकडे सकाळी 5 वाजता निघालो. तुम्ही लांबनं पाहू शकता रामेश्वरमचं मंदिर. तिथं मोबाईल अलाउड नव्हता आणि समुद्रावरही खूप गर्दी होती. आम्ही नुसतं समुद्राचं पाणी अंगावर उडवलं आणि मग तिथं 21 विहिरी आहेत, त्याचं स्नान केलं आणि रामेश्वरम मंदिर पाहू शकता फोटोज, त्याचं दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. जाताना समुद्र खूप कमी होता, आता भरती आली आहे. पाहू शकता कडेपर्यंत पाणी आलेलं आहे. जाताना खूप गर्दी होती, आता येताना गर्दी नाही आहे. आणि इथं असे कॅन्स पाणी नेण्यासाठी त्याची दुकानं आहेत. आम्ही पण कॅनमध्ये पाणी घेतलं रामेश्वरमचं. तिथं आपली गाडी खूप लांब उभी करतात. आपल्याला 6 सीटरनी आपल्या कारपर्यंत जावं लागतं. 21 कुंड किंवा विहिरी याचं पाणी अंगावर घेतल्यानंतर आपल्याला चेंजिंग रूमही असतात तिथं. थोडी धावपळ होते, पण आनंद आणि समाधानही मिळते. आम्ही जरी दमलो असलो तरी मनात एक आनंद आणि उल्हास होता. अशा गल्ल्यातून आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो आणि मग सकाळचा नाश्ता केला. नाश्त्यानंतर आम्ही सगळं पॅकिंग वगैरे करून आम्ही परत मदुराईसाठी निघालो. आम्ही ऑन द वे अब्दुल कलाम म्युझियम पण बघणार होतो. अब्दुल कलाम म्युझियमला फोन अलाउड नाही आहे, म्हणून मी तिथले फोटोज टाकले आहेत. साधारण तुम्हाला अंदाज येईल. खूप सुंदर म्युझियम आहे. येताना आम्ही कांचीपुरमवरनं आलो. तिथं कांचीपुरम साडींची खूप दुकानं होती. त्यापैकी एका दुकानात आम्ही भरपूर साड्या घेतल्या. भरपूर म्हणजे 4-5 तरी. पम्बन ब्रिजवरनं येताना खाली एक कडेला सुंदर अशी बाग तयार केली आहे, मोठीच्या मोठी.
लहान मुलांसाठी, आणि मोठी माणसंही बसू शकतात, निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. आम्हाला वेळ नसल्या कारणामुळे आम्ही लांबनच बघून पुढच्या प्रवासाला निघालो. दोन्ही बाजूनी तुम्ही पाहू शकता अरेबियन सी आणि बंगालचा उपसागर. येताना आम्ही एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये केळीच्या पानावर जेवलो. खूप छान जेवण होतं ते. तिथं मला लाल केळी पण मिळाली, बघू शकता तुम्ही. आणि मग मदुराईच्या आमच्या हॉटेलमध्ये आम्ही आलो परत, आणि सकाळी लवकर आवरून आम्ही एअरपोर्टला निघालो. आमची फ्लाईट मदुराई टू चेन्नई अशी होती, आणि चेन्नई टू मुंबई. मदुराईवरनं चेन्नईला येताना खाली तुम्ही समुद्र पाहू शकता. आठवणी होत्या त्यामध्ये आमच्या. अशा सुंदर आठवणी घेऊन आम्ही परत घरी आलो. माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.